नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 65.64 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 277 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 74.31 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 21.05 आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 187.15%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया NHC फूड्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 69.85 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 82.81 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 78.95 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.20 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 46.87%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 22 जुलै 2024. चला आता बोलूया PI इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,892.55 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 59,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,040 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,220 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.98%चे रिटर्न दिले आहे आणि PI इंडस्ट्रीज लिमिटेडने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 315.85 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 340.50 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 123.50 आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 148.54%चे रिटर्न दिले आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ₹0.80 म्हणजे 80 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹180 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹198 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 41.15 आणि NBCC इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 332.17%चे रिटर्न दिले आहे आणि NBCC इंडिया लिमिटेडने ₹0.63 म्हणजे 63 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.